हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्री कृष्ण देवर्षी नारद मुनींची कळ. यथाकाली देवकीला पहिला पुत्र झाला. आता कंस याला ठार मारणार म्हणून ती आक्रोश करू लागली. तिचा आक्रोश ऐकून तुरुंगाचे पहारेकरीही द्रवले. वचन दिल्याप्रमाणे वसुदेवाने त्या पुत्राला कंसाच्या स्वाधीन केले. कंसाला त्याने सांगितले की 8व्या पुत्रापासून तुला धोका आहे, तेव्हा तू या पहिल्या पुत्राला ठार मारू नयेस. वसुदेवाचा प्रामाणिकपणा आणि दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याची त्याची वृत्ती पाहून कंसाने त्याला पुत्र परत केला. वसुदेव पुत्राला घेऊन देवकीपाशी बंदी शाळेत आला. पुत्राला जीवदान मिळालेले पाहून देवकी खुश झाली. अचानक देवर्षी नारद मुनी कंसाच्या दरबारी आले. कंसाने देवर्षी नारद मुनींचे यथोचित स्वागत केले. कंसाला नारद मुनी म्हणाले की, कंसा, तू असा कसा रे भोळा? सांप्रतकाळी मथुरेत गोकुळात अनेक देवदेवतांनी जन्म घेतला आहे. ही सर्व तुझ्या मरणाचीच तयारी सुरू आहे. देवकीचे पुत्र कोणत्याही क्रमाने मोजले जाऊ शकतात. कोणताही पुत्र 8वा असू शकतो, तेव्हा ओळीनेच 8वा पुत्र तुला ठार मारील असे नाही. तेव्हा सावध रहा. असे सांगून देवर्षी नारद मुनी निघून गेले. देवर्षी नारद मुनींनी जे सांगितले त्याने कंस बेचैन झाला. तो सैरभैर झाला. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याने बंदीशाळेत जाऊन देवकीच्या पहिल्या पुत्राला शिळेवर आपटून ठार केले. कंसाचे हे अमानुष कृत्य आपल्याच बहिणीच्या पुत्राचा असा हृदयभेदक केलेला वध पाहून बंदीशाळेतील पहारेकरी स्तंभित झाले. कथा सांगते की देवकी आणि वसुदेव यांना त्याने बेड्या घालून बंदी केले. यानंतर कंसाने खरोखरच देवकीचे 6 पुत्र दगडावर आपटून ठार मारले. अति अमानुष आणि निर्दयी असे हे कृत्य होते. देवकी कंसाची बहीण होती, तीही राजकन्या होती हे लक्षात घ्यावे. तेथील सैनिकांना, तुरुंगातील पहारेकऱ्यांना याची चांगलीच कल्पना होती. सैनिक स्वामीनिष्ठ असतात, यामुळे त्यांची सहानुभूती देवकीला आणि वसुदेवाला निश्चितच मिळाली. देवर्षी नारद मुनींनी असे का केले असावे? यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जो भ्रूणहत्या, बालहत्या करतो त्याचे आयुष्य कमी होते. जाणत्या शत्रूला मारणे आणि अशा अजाण अश्राप अर्भकाला मारणे यात मानसिक दृष्टीने फार फरक आहे. कारण ती निरागस जीवाची हत्या त्या मारणाऱ्याला मानसिक दडपण आणते. तो अशी हत्या विसरू शकत नाही. अशाला नित्य मानसिक यातना होत राहतात. तो मनात खंगू लागतो. त्याचे आयुष्य कमी कमी होत जाते. ज्यावेळी त्याची मरणाची वेळ येते तेव्हा त्याला हे सर्व आठवून तो मरायला सिद्ध होतो. त्याचा प्रतिकार बोथट होतो. तो न मारताही अर्ध मेला होतो. दुसरे कारण म्हणजे अशा 6 बालकांना मारल्याचे पाहून त्याचे तुरुंगातील पहारेकरीही कंसाच्या जुलमाला नावे ठेवू लागले. याचा उपयोग पुढे झाला. तिसरे कारण म्हणजे हे जे 6 पुत्र होते ते सर्व सायुज्य मुक्तात्मे होते. परमात्म्याच्या आज्ञेवरूनच त्यांनी देवकीचे उदरी जन्म घेतला होता. अशांना स्वमर्जीने जन्म असतो, त्यांना मृत्यू नाही.
देवकी आणि वसुदेव बेड्या घालून बंद असतानाही या बालकांचा देवकीचे उदरी जन्म झाला आहे, हे केवळ योगमायेनेच शक्य आहे. असे सायुज्य मुक्तात्मे स्वमर्जीने योगसमाधीने देह बदल करतात. तेव्हा जेव्हा कंस त्यांना मारायला घेऊन गेला तेव्हा तेव्हा त्यांनी समाधीस्थ होऊन देह सोडून दिला. कंसाला मात्र बालहत्या केल्याचे मानसिक दडपण कायम करिता राहिले. चौथे कारण म्हणजे वचन दिल्याप्रमाणे वसुदेवाने आपणहून 6 पुत्र ठार मारायला कंसाच्या स्वाधीन केले, हे पाहून कंसाचा वसुदेवावर दृढ विश्वास बसला. पुढेही तो असेच 2 पुत्र स्वाधीन करील, दगाफटका करणार नाही, याबद्दल कंस निश्चिंत होता. याचा पुढे उपयोग झाला. हरिओम. त्याला जोडूनच पूर्ण अवतार योग 6. परमात्म्याची योगमायेला आज्ञा. परमात्म्याने योगमायेला 3 आज्ञा केल्या. पहिली आज्ञा म्हणजे तिने देवकीचा 7वा पुत्र देवकीच्या उदरातून काढून वसुदेवाची गोकुळात असलेली दुसरी पत्नी रोहिणी हिच्या उदरी प्रविष्ट करावा. दुसरी आज्ञा म्हणजे ज्या क्षणी ते स्वतः देवकीच्या पोटी प्रगट होतील त्याच क्षणी तिने गोकुळात नंदाची पत्नी यशोदा हिच्या पोटी जन्म घ्यावा. म्हणजे त्या योगे वसुदेव 2 बाळांची अदलाबदल करेल. तिसरी आज्ञा म्हणजे ज्यावेळी कंस तिला मारायला घेऊन जाईल तेव्हा तिने त्याच्या हातून निसटून अवकाशात उड्डाण करावे आणि कंसाला सांगावे की तुझा काळ जन्माला आला आहे आणि तो अन्य ठिकाणी सुखरूप असून वाढतो आहे. यावर योगमायेने ठीक आहे असे म्हटले. भगवंत श्रींनी आपल्या आगमनाचे, अवतार प्रगट होण्याचे असे फार सुंदर नियोजन केले. आपल्या अवतार कालावधीमध्ये शेषावतारी बलराम त्यांना मोठा भाऊ, दादा म्हणून हवा होता. त्यासाठी त्याचा जन्म देवकीच्या उदरी होणे इष्ट होते. त्याचबरोबर त्याची कंसाकडून सुटका होणेही आवश्यक होते. तसेच स्वतःचीही कंसाकडून सुटका होणे गरजेचे होते. याचबरोबर कंसाला त्याचा काळ, त्याचा मृत्यू, त्याच्या पापाचा घडा भरविणारा, त्याच्या पापाची त्याला शिक्षा करणारा जन्माला आला आहे याची कल्पनाही द्यायची होती. यामध्ये भगवंत श्रींची लीला होती. हरिओम.